संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। गावस्करांनी पाळला शब्द, विश्वविजेत्या जेमिमाला दिलं खास गिफ्ट, रंगली ए दोस्तीची सुरांची मैफल। भारतीय क्रिकेट विश्वातील 2 पिढ्यांमधील अनोखं नातं आणि खेळाडू वृत्तीचं दर्शन देणारा एक सुखद सोहळा नुकताच पार पडला। महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाची स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जला दिलेलं एक खास प्रॉमिस पूर्ण केलं आहे। भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून पहिल्या विश्वचषक विजेतेपदावर नाव कोरलं, पण आपण एकत्र गाणं गाऊ असं वचन गावस्करांनी दिलं होतं। भारताने विश्वचषक जिंकला आणि आता गावस्करांनी जेमिमाची भेट घेऊन केवळ गाणं गायलं नाही, तर तिला एक अत्यंत दुर्मिळ असं गिफ्टही दिलं आहे। विश्वचषक विजयानंतर जेमिमा आपल्या विविध स्पर्धा आणि दौऱ्यांमध्ये व्यस्त होती। अखेर शुक्रवारी या दोघांची भेट झाली, तेव्हा गावस्करांनी तिला चक्क बॅटच्या आकाराची गिटार भेट दिली। ही अनोखी गिटार पाहिल्यावर जेमिमाचा आनंद गगनात मावेनासा झाला। या गिफ्टचं अनावरण करण्यावरूनही दोघांमध्ये मजेशीर संवाद रंगला। जेमिमाने गावस्करांना अनावरण करण्याची विनंती केली, तेव्हा इथे मी सलामीचा फलंदाज नाही, तू आहेस असं म्हणत गावस्करांनी मिश्किल दाद दिली। त्यानंतर या बॅटरूपी गिटारसह जेमिमाने खास फोटोशूटही केलं। केवळ भेटवस्तू देऊन ही भेट थांबली नाही, तर त्यानंतर या दोघांची सुरेल मैफल रंगली। शोले चित्रपटातील अजरामर गाणं ए दोस्ती हम नहीं तोडेंगे गावस्करांनी आपल्या खास शैलीत गायलं आणि जेमिमाने आपल्या नवीन गिटारावर त्याला तितकी सुंदर साथ दिली। या गिटार जुगलबंदीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांनी या जोडीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे। जेमिमाने हा व्हिडिओ शेअर करताना, ही तर नुसती झलक आहे, लवकरच संपूर्ण गाणं घेऊन येऊ असं सांगून चाहत्यांची उत्सुकता वाढवली। या भेटीमागे एक रंजक पार्श्वभूमी होती। विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी गावस्करांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की भारताने वर्ल्ड कप जिंकला तर आपण जेमिमासोबत गाणं गाऊ। काही वर्षापूर्वी BCCIच्या एका कार्यक्रमात या दोघांनी क्या हुआ तेरा वादा हे गाणं गाऊन मोठी दाद मिळवली होती। त्याच आठवणींना उजाळा देत जेमिमाने विश्वचषक जिंकल्यानंतर सोशल मीडियावरून गावस्करांना त्यांच्या वचनाची आठवण करून दिली होती। दिलेला शब्द पाळत गावस्करांनी जेमिमाचं कौतुक केल्यामुळे हा क्षण भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अविस्मरणीय ठरला आहे।